नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघत आहात गोरिच प्रोम म्हणजे स्फुरद समृद्ध जैविक खाद. धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून गेल्या 6-8 महिन्यांपासून ही ऑर्गॅनिक DAPची बॅग मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. याला आपण ऑर्गॅनिक DAP असं म्हणू शकतो, परंतु या बॅगेवर कुठेही DAP असं लिहिलेलं नाही आहे. DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, जो की केमिकलमधील घटक आहे. परंतु आपण ह्याला ऑर्गॅनिक DAP असं म्हणू शकतो, कारण रासायनिक DAP म्हणजे 1846 आणि SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट यामधून जो फायदा होतो त्याच्यापेक्षा अधिक फायदा या बॅगेतून होतो. म्हणजे ही बॅग म्हणजे प्युअरली कुजलेल्या शेणखत आणि रॉक फॉस्फेट यांची नॅचरल स्वरूपात प्रक्रिया करून बनवलेला आहे. याच्यामध्ये 10% ऑर्गॅनिक कार्बन, 8% फॉस्फरस, नायट्रोजन आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असं जबरदस्त कॉम्बिनेशन दिलं आहे. त्याच्यामुळे माती आणि पीक या दोन्हीसाठी ही बॅग खूप उपयुक्त ठरत आहे. तर तुम्ही समोर पाहू शकता की अगदी गाड्याच्या गाड्या, ट्रकाच्या ट्रका अनलोड होत आहेत. शेतकऱ्यांचा खूप जबरदस्त प्रतिसाद याला भेटत आहे, कारण रिझल्ट तशा पटीमध्ये येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघतोय की जास्त उत्पन्न काढायच्या भरामध्ये कळत नकळत किंवा नाईलाजास्तव आज आपण रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणात वापर करत आहोत. परंतु त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय की मातीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे, मातीची सुपीकता घटत चालली आहे, मातीमधले जीवाणू गांडूळ संपत चाललेले आहेत आणि त्यामुळे आपले उत्पन्न घटत चालले, आपली जमीन नापीक होत चाललेली आहे. आणि हे जर वाचवायचं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी रासायनिक खतांना आज पर्याय उपलब्ध झालेत, म्हणजे ऑर्गॅनिक असून रासायनिकच्या तोडीस जर रिझल्ट देत असतील आणि त्याच किमतीमध्ये उपलब्ध होत असेल तर वापरायला हरकत नाही. तर ही बॅग त्यापैकीच एक की तुम्हाला कुठंही रासायनिक DAPच्या रोलच्या तुलनेत कुठंही कमतरता दाखवणार नाही. जेवढा फायदा त्या बॅगेतून होणार होता त्यापेक्षा अधिक फायदा या बॅगेतून होणार आहे. मी अधिक म्हणतोय कारण उरलेलं मटेरियल यामध्ये शेणखत आहे आपलं, त्याच्यामुळे आपली माती सुपीक होण्यासाठी मदत होणार आहे, आपली माती भुसभुशीत होणार आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, टाकलेली खतं उचलण्यासाठी मदत होणार आहे, मातीची सुपीकता वाढणार आहे आणि प्रतिकारशक्ती चांगली राहणार आहे. ऑर्गॅनिकमुळे चालू पीक तसेच पुढच्या पिकाला देखील याचा फायदा होणार आहे. आणि उरलेलं मटेरियल शेणखत असल्यामुळे आपल्या मातीची काही खराबी होणार नाही. तसं रासायनिकचं जर पाहिलं तर त्याच्यातून राहिलेलं मटेरियल म्हणजे प्लास्टिक आहे, पेट्रोकेमिकल्स आहे, त्यामुळे आपली माती आवळून येते, घट्ट होते, प्लास्टिकसारखी होत चाललेली आहे. आज रोटर मारून देखील माती रिकामी होत नाही आणि असंच जर चालत राहिलो तर एक दिवस आपली माती खडक होऊन जाईल, दगडासारखी बनून जाईल, त्यात काय पिकणार पण नाही. तर हे स्क्रीनवर तुम्ही बघताय की वेगवेगळ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी खूप छान हे जे रिझल्ट घेतलेले आहेत. सुरुवातीला थोडंसं पुरवठा कमी होत होता, परंतु आज म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही बॅग उपलब्ध झाली म्हणताय पण आमच्या भागामध्ये अजून भेटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जवळपासच्या कृषी केंद्रांमध्ये तसेच धन्वंतरी कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरांमार्फत तुम्हाला या बॅगा इझिली उपलब्ध होऊन जातील. तुम्ही त्यांच्याकडे डिमांड करा, तुम्हाला पाहिजे तेवढा पुरेसा स्टॉक त्यांच्याकडून मिळून जाईल. फक्त तुम्हाला लागायचं आहे त्याच्यात थोडंसं अगोदर कळवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती खत भेटून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बिंदास रासायनिक DAP आणि SSP या बॅगांना बदलून ही बॅग वापरू शकता, आपली गोरिच प्रोमची. तुम्हाला कुठंही त्याच्यामध्ये कमतरता दिसणार नाही. फॉस्फरसच्या रोलमध्ये जेवढा फायदा त्यातून होत होता त्यापेक्षा अधिक फायदा ह्या बॅगेतून होणार आहे. आपली माती आणि पीक या दोन्ही गोष्टींमध्ये खूप छान फायदा होणार आहे याचा. तर तुम्ही अवश्य तुमचं 2-4 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्रावरती सुरुवातीला करून बघा. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही DAP SSP घालत होता तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या बॅगा त्या ठिकाणी वापरा आणि तुम्हाला फरक लक्षात येऊन जाईल. तर आज म्हणजे काय आहे की रासायनिक दुकानदार असतील, म्हणजे केमिकलमधून जे खतांची दुकानं असतील, तर त्या दुकानवाल्यांना सुद्धा माझी विनंती, दुकानदार मित्रांनो, आज ऑर्गॅनिकमधून आपल्याकडे धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून हा खत उपलब्ध झालेला आहे. मार्केटमध्येही प्रोमच्या बॅगा आहेत, परंतु त्या प्रोमच्या बॅगासोबत आपण या धन्वंतरीच्या गोरिच प्रोमचं कंपॅरिझन करू शकणार नाही आहे, कारण आपण रासायनिक DAPला चॅलेंज देतो आहे, कारण तेवढी प्युरिटी ह्या बॅगेमध्ये आहे. आज आपण मार्केटमध्ये बघतो की आता आमचं चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याचं वाईट म्हणायचं म्हणून बोलत नाही, परंतु मार्केटमध्ये ज्या प्रोमच्या बॅगा येतात त्याच्यामध्ये शहरातील जैविक कचरा तसेच कारखान्याचे वेस्टेज यांचा वापर केलेला असतो आणि त्याच्यामध्ये तेवढी प्युरिटी नसते. त्याच्यामध्ये प्लास्टिक, रबर आणि बाकीही अनेक साऱ्या गोष्टी येतात. त्यामुळं त्याचा रिझल्ट आणि आपल्या बॅगेचा रिझल्ट यामध्ये जमीन आसमानचा फरक राहील आणि याची परिस्थिती तुम्ही स्वतः रिझल्ट घेऊन बघू शकता. मार्केटमधले प्रोम तुम्ही तुमच्या 1 एकराला वापरा आणि दुसऱ्या एकराला आपलं धन्वंतरीचं वापरा आणि रासायनिक DAP बी 3ऱ्या एकराला वापरून बघा. तर तुम्हाला तिन्हीमध्ये फरक लक्षात येईल की कुठल्या बॅगेमध्ये दम आहे आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. तर आज शेतकऱ्यांचा भरभरून याला प्रतिसाद येत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या 1 एकर क्षेत्रावरती वापरा. 40 किलोची बॅग आहे, परंतु तुमच्या 50 किलोच्या पिशवीला कुठंही कमी पडणार नाही आहे. DAP लिहिलेलं नाही किंवा 40 किलो आहे म्हणून तुम्ही माघार घेऊ नका मित्रांनो. तुम्ही अवश्य याचा वापर करून बघा, फरक तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 40 किलो आहे पण 50 किलोपेक्षा अधिक धमक देणार. धन्यवाद.